हे आहेत नाशिक जिल्ह्यातील सदस्य पिपरी केचरू वराडे पाटील। शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या या शेतकऱ्याचं वय आहे 60 वर्ष। द्राक्ष बागायतदार शेतकरी म्हणून यांची ओळख, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना 5वी पर्यंतच आपलं शिक्षण पूर्ण करता आलं। त्यानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली। घर आणि शेती अशी दुहेरी जबाबदारी पडल्यानंतर ते पुन्हा शाळेत जाऊ शकले नाहीत। मात्र शिक्षणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। शेतीची वडिलांनी टाकलेली जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची कास धरण्याचं ठरवलं। त्यानुसार त्यांनी यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला। 60 वर्षांचे शेतकरी कचरू वराडे आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करतायत हे कळल्यावर घरच्यांनीही त्यांना संपूर्ण सहकार्य केलं। आज त्यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय। हा प्रवास असा होता आमच्यावाला 1968 साली मी 5वीची शाळा सोडली। गरिबी परिस्थितीमुळे वडिलांनी शिक्षणातून काढून घेतलं आणि मग शेतीला लागलो। आज वयाच्या 95व्या वर्षी सगळं शेती घरदार सगळं व्यवस्थित झाल्यामुळे असं वाटलं का आपण ज्ञानार्जन शिक्षण घ्यावं, म्हणून यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये 95व्या वर्षी मी 12वीला ॲडमिशन घेतलं। 12वी पास झालो, 13वी पास झालो, 14वी पास झालो आणि यावर्षी 15वीचा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केलाय। अशा पद्धतीनं माझं ग्रॅज्युएशन झालं। एकीकडे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी त्याच जिद्दीनं द्राक्ष बागही फुलवली आहे। संपूर्ण कुटुंबाला चांगले दिवस दाखवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। आणि शेती संदर्भामध्ये 1983 साली पहिली 1 एकर द्राक्ष बाग लावली। आमच्या गावचे आमचे नातेवाईक मामा दशरथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुण्याला मीटिंगला जायचो। तिथं आमच्या आजूबाजूचे ब्रह्म्याचे असतील, काटे साहेब असतील, वासुदेव काठे असतील, यांच्याकडून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली। आणि मग पुढे भविष्यामध्ये आम्हाला खूप त्याच्यामध्ये थोडासा पैसा मिळायला लागला, प्रगती झाली। शिक्षणाचं महत्त्व जाणणाऱ्या कचरू पाटील यांनी आपल्या मुलाला शिक्षणात कुठलीही कमतरता भासू दिली नाही। त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला वकील बनवलंय। माझ्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतली। मला वकील बनवण्याचं हे त्यांचं स्वप्न होतं। त्यांच्या स्वप्नामुळे आज मी वकील झालेलो आहे। आमचं एकत्र कुटुंब होतं। एकत्र कुटुंबामध्ये सुद्धा त्यांनी माझ्या छोट्या बंधूला गणेश हरिभाऊ वराडे यांनाही शिक्षणाची प्रेरणा दिली। तो 10वी फेल झालेला असताना त्यांच्या प्रेरणेमुळे तो आज MA करू शकला, ग्रॅज्युएशन झालं त्याचं। त्याच्यामुळे एक त्यांची शिक्षणाची आवड ही पहिल्यापासूनच होती। मला वकील बनवण्यात त्यांचाच मोठा सिंहाचा वाटा आहे। गावकरीही कचरू पाटील यांच्या या जिद्दीला सलाम करतात। शेती आणि शिक्षणाची योग्य सांगड घालणारा शेतकरी अशी त्यांची गावात ओळख बनली आहे। 55 वर्षाच्या वयामध्ये शिक्षणाची म्हणजे आवड तयार झाली ही विशेष गोष्ट आहे। कारण असं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना पूर्वी आवडच होती लहानपणी, परंतु काही आपत्तीमुळे किंवा घरगुती कामाकाजामुळे त्यावेळेस त्यांना काही घेता आली नाही। पण ती आवड त्यांच्या डोक्यात राहिली आणि एकदा सदन झाल्यानंतर त्यांनी त्याचा उपयोग केला, ही विशेष गोष्ट आहे। हे वास्तविक असं प्रतीक हे ज्यांनी शिक्षणाची ओढ देणाऱ्या माणसांसाठी खूप चांगलं आहे की घरी बसूनसुद्धा आपल्याला शिक्षण घेता येतं आणि मुक्त विद्यापीठाचा वापर केला तर सर्वसाधारण माणूससुद्धा मोठ्या शिक्षणापर्यंत जाऊ शकतो, ही विशेष बाब आहे। ग्रॅज्युएट असलेल्या कचरू पाटील यांना शिक्षणाचा फायदा त्यांच्या शेतीत होताना दिसतोय। द्राक्षाचं एक्सपोर्ट करताना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा वेळोवेळी फायदा करून घेतलाय। बांधापुरता विचार करणारा शेतकरी आज बांधा पलीकडे जाऊन विचार करायला लागलाय। शिक्षणाचं महत्त्व ओळखून कचरू पाटील यांनी शिकण्याची दाखवलेली जिद्द इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। जयेश साबळे, साम TV, नाशिक।